हे गिटार तुम्ही मला गिफ्ट म्हणून आणलंय की तुमच्या एंटरटेनमेंटसाठी? नाही म्हणजे मी वाजवत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं असं काही नाहीये ना? हॅलो. हॅलो तात्या, कसे आहात? उत्तम. तू कशी आहेस? ठीक आहे. बाय. काही झालंय का? नाही, काही नाही. अगं नाही कसं? तुझा आवाजच सांगतोय काहीतरी बिनसलंय. काय झालंय? आईची आठवण येते का? बाय काय झालंय? तात्या, तात्या मला सांगा, आपल्या मनात जे नातं असेल ते नातं जगाला मान्य नसेल तर आपण त्या नात्याचं काय करायचं? म्हणजे बाय काय झालं मला नीट सांगशील का? नाही ना तात्या, काही नाही झालंय. तुम्ही फक्त सांगा ना, काय करायचं आपण त्या नात्याचं? हे बघ बाय, तुला स्पष्ट माहित आहे ना तुझं नातं काय आहे ते? हो. मग झालं तर. मग जग काय म्हणेल, लोकांना काय वाटेल याचा विचार नको करूस. तो विचार न करता हे नातं जग. कसं आहे ना बाय, आपल्या आयुष्यात अशी खूप कमी नाती असतात जी आपल्याला मनापासून जपावीशी वाटतात. आयुष्य खूप छोटं आहे. आयुष्य संपलं की नाती पण संपतात. त्यामुळे आपण असेपर्यंत तरी आपण ही नाती जपायला हवी, टिकवायला हवी. हा, आणि एक महत्वाचं, आपल्याला हे नातं जसं जपावंसं वाटतं ना तसं ते समोरच्यालाही जपावंसं वाटायला हवं. हा, हो तात्या. काका, काय बोल? अरे बोल काहीतरी. सानियाची आई चुकीचं बोलतेय हे कळतंय ना तुला? अरे माझा अपमान होतोय, दिसत नाहीये तुला? सहन होतोय तुला? अरे सकाळी तर माझ्या तब्येतीविषयी खूप काळजी दाखवत होतास तू. आता काय झालं? अरे बोल काहीतरी. माझा होणारा अपमान सहन कसा होतोय तुला? मी बोलणारच होतो. कधी? नाही, त्या चुकीचं बोलतायत. नाही नाही, असं कसं तुम्ही बोलू शकता? वहिनींनी सांगितलंय की त्यांचा विश्वास आहे म्हणून यांच्यावर. वा, बोललो मी, ऐकलं मी. कन्व्हिक्शन कमी पडलं, खूप कमी पडलं. राहू दे, नाही जमणार तर. काय हो, हे तुम्हाला वाटतंय का हे जे काही आपण केलंय त्याचा ह्याला घराबाहेर काढायला फायदा होईल? होईल, नक्कीच फायदा होईल. असं मान खाली घालून जगण्याची सवय नाहीये राजवर्धनला.
आपण जेवढे मान खाली घालण्याचे प्रसंग त्याच्यावर आणू ना, तेवढी त्याची ना या घरातली घुसमट वाढत जाईल. आणि शेवटी शेवटी निघून जाईल तो कावेरीकडे. तथास्तु. एकदा का हा घरातून गेला ना की आपली ह्या घरातली घुसमट कमी होईल. समजते स्वतःला. वैदेही, अगं काय 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 झालं? त्या सानियाच्या आईचा इतका राग आलाय ना मला. तिथे मी 2 सेकंद अजून असते ना तर कानपाट फोडलं असतं तिचं. तिकडे राज होता, त्याचे काका होते म्हणून. हो वैदेही, तू जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय ते. अगं ती बाई माझ्या समोर राजला विचारत होती की राजवर्धन, तुम्ही कोणत्या 2 मुलींबरोबर लिव्हिंग मध्ये राहता? ह्या त्या दोघी होत्या का? ह्या दोघींबरोबर लिव्हिंग मध्ये राहत होतास का? मुळात तिची हिंमत कशी झाली का मला असे प्रश्न विचारायची? कुठे काय बोलावं याचं वयानुसार भान नको का माणसाला? ती जीभ दिली म्हणून वाटेल तसं बोलायचं माणसाने. वैदेही, मला कळतंय तुला आता काय वाटतंय ते, पण तू ना आता जरा डोकं शांत ठेव. कशी शांत राहू मी? आणि हे कोण आहेत आपल्याला जज करणारे? मला सुद्धा हेच प्रश्न सतावतायत. सकाळपासून डोक्यात गोंधळ सुरू आहे म्हणून ऑफिसमधूनही मी लवकर घरी निघून आले. घरी आल्यावर तात्यांना फोन केला आणि तात्या जे बोलले ना ते पटलं मला. काय पटलं काऊ? विषय असा आहे ना वैदेही, जग काहीतरी म्हणतं म्हणून आपण आपलं नातं स्वीकारायचं किंवा तोडायचं नसतं ग. आपण आपलं नातं जपायचं असतं, मग जग काहीही म्हणू दे. कारण आपल्याला आपल्या आयुष्यात त्या नात्याची काय किंमत आहे हे माहिती असतं. आपल्याला माहिती असतं आपण ते नातं जपण्यासाठी, ते नातं टिकवण्यासाठी किती कष्ट घेतलेत ते. अर्थात हे सगळं करण्याआधी एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे आपल्याला ते नातं जसं जपावंसं वाटतंय ना तसंच ते समोरच्या व्यक्तीलाही जपावंसं वाटतंय की नाही हे माहिती असणं गरजेचं असतं. एकदा का ते कळलं ना वैदेही, की मग जग काहीही म्हणू देत, आपल्याला काहीही फरक पडणार नाही. कळलं? अरे कुठे निघालायस? नाही अरे, कुठे जात नाहीये मी, पण या घरातून कधी निघावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे बॅग भरून ठेवतो. म्हणजे असं का बोलतोस? आपल्या घरात नाती जपली जातात ना. ती नाती जपावी म्हणून ज्या लोकांना आईने घरात ठेवलंय त्या लोकांना माझ्या नात्यांची किंमत नाहीये म्हणून. राज, मला नीट सांग काय झालंय? कोणी काय बोललंय का तुला? सानियाची आई आली होती. काय सांगतेस? सिरियसली? माय गॉड. ओके प्रिया, आय कॉल यू बॅक. या बाय. आदित्य आलास? थकला असेल ना, मी तुझ्यासाठी लगेच चहा घेऊन येते. काही नकोय मला फक्त माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं दे. मुळात तुझ्या आईची राजवर्धनला काही विचारण्याची हिंमतच कशी होते? ओ, आली वाटतं कंप्लेंट कानावर. अरे मम्माने सहज विचारलं. एक मिनिट, तुझी आई सहज काहीतरी विचारल्यावर विश्वासच नाही माझा. आणि मुळात तिने काही प्रश्न विचारण्याच्या आधी तुला तिला समजून सांगता नाही आलं की या घरात हा विषयच काढायचा नाही म्हणून? अरे पण आदित्य, मम्माला 100 लोक प्रश्न विचारतात म्हणून तिने सहज विचारलं. राजवर्धनच्या अशा वागण्याचा त्रास होत असेल तिला म्हणून तिने विचारलं. कळतंय का तुला? मला सांग आदित्य, एवढंच असतं तर राजवर्धन जेव्हा सुरुवातीला त्या 2 मुलींसोबत राहायला गेला होता तेव्हाच त्याने ताठ मानेने सांगायला हवं होतं ना की हो राहतो मी 2 मुलींसोबत. तेव्हा का हे सगळं लपवून ठेवलं?
म्हणजे नक्कीच काहीतरी होतं ना. पाच सानिया, खूप बोललीस. आता इथून पुढे राजवर्धन विषयी काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी हे खपवून घेणार नाही, मी ते खपवून घेणार नाही. आदित्य, हा वाला ऍटिट्यूड ना जरा कमी दाखव, कळलं तुला? मी बायको आहे तुझी, आणि बायकोची बाजू घ्यायची सोडून तू तुझ्या भावाची बाजू कसली घेतोयस रे? घेणार, मी त्याचीच बाजू घेणार. आणि मी हे असं का करतोय ना याचा तूही विचार कर सानिया. ज्या मुलीवर मी इतकं जीवापाड प्रेम केलं, तिच्यासाठी मी काहीही करेन असं म्हटलो होतो, तिला आज हे ऐकून दाखवण्याची वेळ येते की मी तिची बाजू घेऊ शकत नाहीये. सानिया, हे का घडलं याचा जरा विचार कर. एकदा स्वतःच्या वागण्याचा विचार केलास ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इथून पुढे राजवर्धन विषयी काहीही बोललेलं किंवा त्याच्यावर संशय घेतलेला मी खपवून घेणार नाही, म्हणजे नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुझ्या अशा या वागण्यामुळे जर राजवर्धन पुन्हा घर सोडून गेला ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही सानिया. तू काहीही म्हण आदित्य, पण त्या राजवर्धनला या घरातून बाहेर पडायला मी भाग पाडेनच. एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये मी त्या राजवर्धनला. राज, काय रे, बरा आहेस ना? हो. हात वगैरे दुखत नाहीये ना काही? नाही ग, अजिबात नाही. तू आलीस पण ऑफिस मधून? तू आधी मला सांग, दुपारी जेवलास का? औषध घेतलंस वेळेवर? हो, जेवलंय, सगळं झालंय. किती काळजी करशील तू. काय करू, वाटणार ना काळजी. खरं तर मला ना लगेच यायचं होतं ऑफिसला जाऊन. मी विचार केला मी ऑफिसमध्ये गेल्यावरती कावेरीला बरीच कामं सांगेन आणि निघून येईन. पण ना कावेरीलाच बरं नव्हतं. काय? हो, अरे फोन केला मी तिला तर ती म्हणाली तिचं डोकं दुखतं. मी म्हटलंय तिला, चल तुला डॉक्टरकडे घेऊन जाते म्हणून. नको म्हणाली. म्हटलं परत कशाला तिला बोलवायचं, तिची धावपळ होईल, तिला त्रास होईल. मग बोलवलंच नाही मी तिला. ती लवकर गेली होती ना ऑफिस मधनं. मग मीच सगळी माझी कामं आवरले आणि आत्ता घरी आले शेवटी. बरं, आता जेवलास ना तू? नाही, नको, मला भूक नाही आता. अरे असं काय करतोस, काहीतरी तुझ्या आवडीचं बनवते. काय बनवू सांग? कर, काही कर. तू तुझ्या आवडीचं कर. आई कधी स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक करते का रे? सांग ना काय करू. बरं ठीक आहे, तुझ्या आवडीचं काहीतरी छान बनवते, मग तर जेवशील. हो हो हो, जेव. बनवते पटकन. हॅलो. हॅलो. कशी आहे तब्येत? तब्येत? मला आई म्हणाली की तुम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून तुम्ही घरी गेलात. हो. ते जरा कणकण वाटत होती आणि खोकला पण आहे. बाकी बरी आहे. कशासाठी फोन केला होता? मी सहज केला होता फोन. सहज, आय मीन तुमची विचारपूस करायला केला होता. अच्छा.
ठेवू फोन? काय करताय? वैदेही काय करते? तिचे ऑफिसचे कॉल सुरू आहेत आणि मी स्वयंपाक बनवते. संपले असतील प्रश्न तर ठेवू का फोन? काय काकू, ठेवू फोन. माझ्या फोनचा तुम्हाला एवढा त्रास होतोय का? मला त्रास नाही होत आहे, पण विषय असा आहे की उगीच कोणीतरी तुम्हाला माझ्याशी फोनवर बोलताना बघेल आणि आपल्या नात्याला नावं ठेवेल. मला आपल्या नात्याला नावं ठेवलेली नाही आवडत. त्यापेक्षा गरज नसताना आपण न बोललेलंच बरं, नाही का? मग जेवायला काय आज? पिठलं भाकरी बनवते. पिठलं? राज, ये खाली जेवायला. ये बघ, तुझ्या आवडीची पिठलं भाकरी केली. कर सुरुवात जेवायला. तुम्हाला हवी असेल पिठलं भाकरी तर घ्या तुम्ही, मी काही म्हणणार नाहीये. राज, काय झालं? मी भरवू का? जाते नहीं कहीं रिश्ते पुराने.